प्रिया आणि मंगेश एक हळवी प्रेमकथा। प्रिया एका लहानशा गावात राहणारी साधी पण स्वप्नाळू मुलगी होती। मंगेश शहरात नोकरी करणारा शांत स्वभावाचा पण मनाने खूप प्रेमळ मुलगा होता। दोघांची ओळख एका लग्न समारंभात झाली। पहिली नजर आणि काहीतरी वेगळंच जाणवलं। हळूहळू फोनवर बोलणं सुरू झालं। मेसेजेस, हसणं आणि नकळत प्रेम वाढत गेलं। प्रिया आपल्या स्वप्नांबद्दल बोलायची आणि मंगेश शांतपणे ती ऐकायचा। तो नेहमी म्हणायचा, तुझं स्वप्न माझं स्वप्न आहे, पण आयुष्य इतकं सोपं नसतं। घरच्यांचा विरोध, अंतर, जबाबदाऱ्या सगळं त्यांच्या प्रेमाच्या मध्ये आलं। कधीकधी प्रिया रडायची तर मंगेश तिला धीर द्यायचा। एक दिवस मंगेशने ठाम निर्णय घेतला। तो प्रियाच्या घरी गेला, संपूर्ण प्रामाणिकपणे म्हणाला, मला तुमची मुलगी आयुष्यभर आनंदाने ठेवायची आहे। थोडा वेळ लागला, पण शेवटी प्रेम जिंकलं। घरच्यांनी त्याला होकार दिला। आज प्रिया आणि मंगेश एकत्र आहेत। त्यांची कथा आपल्याला शिकवते, खरं प्रेम शांत असतं पण खूप मजबूतही असतं। ही छोटीशी कथा प्रिया आणि मंगेशची तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार। धन्यवाद।